माझं नाव आदित्य आहे. मी 24 वर्षाचा आहे आणि पुण्यात एका आय टी कंपनीत काम करतो. ही गोष्ट गेल्या वर्षी मार्च महिन्यातली आहे, जेव्हा मी माझ्या कॉलेजच्या बेस्ट फ्रेंड रोहनसोबत एक अपार्टमेंट शेअर करत होतो. रोहन पण 14 वर्षाचा होता आणि आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून एकत्र राहत होतो. साधं आयुष्य होतं. ऑफिस, घर, विकेंड्सवर मूव्हीज किंवा थोडी दारू. काहीच खास नाही. एका शुक्रवारी संध्याकाळी मी ऑफिसमधून परत आलो तेव्हा रोहन बाल्कनीत फोनवर बोलत होता. त्याचा चेहरा थोडा तणावग्रस्त दिसत होता. मी बॅग ठेवली आणि पाणी प्यायलो तेव्हा तो आत आला. यार, एक सीन आहे, तो म्हणाला. काय झालं? माझी मावशी, आईची लहान बहीण, उद्या पुण्यात येते. तिचं काही बँकेचं काम आहे इथे. ती विचारत होती की मी तिला थोडं फिरवू शकतो का, पण माझ्याकडे उद्या ऑफिसमध्ये बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत. मी हात हलवला. मग मी घेऊन जातो, प्रॉब्लेम काय? रोहन हसत म्हणाला, खरंच? यार थँक्स. ती खूप छान आहे, एकदम चिल, तुला बोर नाही करणार. काही नाही, उद्या शनिवार आहे, मी फ्री आहे. आणि तसा प्लॅन बनला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला डोरबेल वाजली. रोहनने दरवाजा उघडला आणि आत चालत आली त्याची मावशी, तन्वी. माझ्या मनात मी एका मध्यमवयीन, साडी पोशाख, पारंपरिक आंटीची तस्वीर बनवली होती. पण मी जे पाहिलं ते पूर्णपणे वेगळं होतं. तन्वी 78 वर्षांची होती. लांब केस, साधा कुर्ता आणि जीन्स, आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक आत्मविश्वास. ती नाशिकमध्ये राहत होती, पण तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये कोणतीही स्मॉल टाऊन असुरक्षितता नव्हती. ती रिलॅक्स्ड होती, पण एकाच वेळी संयमितही होती. आदित्य, तिने हसत हात पुढे केला. हो, नमस्कार. रोहनने तुझ्याबद्दल खूप छान गोष्टी सांगितल्या आहेत. हे करण्यासाठी धन्यवाद. तिच्या आवाजात उबदारपणा होता, पण औपचारिकता नव्हती. मी लक्षात घेतलं की ती माझ्याशी असं बोलत होती जणू आम्ही वयात बरोबरीचे आहोत. कोणताही आंटीवाला टोन अजिबात नाही. रोहनने पटकन चहा बनवला. आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग तो ऑफिसला निघून गेला. तेव्हा तन्वी आणि मी एकटे होतो. तर तुम्हाला कुठे जायचं आहे? मी विचारलं. आधी बँक, मग वेळ झाली तर कोणत्या तरी छान कॅफेमध्ये. मी पुण्यात आधी आले, पण कधी नीट फिरले नाही. आम्ही खाली गेलो. मी माझी गाडी काढली. जेव्हा ती पॅसेंजर सीटवर बसली, तिने सीट बेल्ट बांधला आणि बिल्डिंगकडे पाहत म्हणाली, तुमचा अपार्टमेंट आतून कसा आहे? साधा आहे, 2 बेडरूम, 1 हॉल. कधीकधी थोडा गोंधळलेला असतो. ती हसली. मुलांचं घर असेल आणि स्वच्छ असेल ते तर अशक्य आहे. त्यात कोणतीही कटाक्ष नव्हती, फक्त एक कॅज्युअल निरीक्षण. मला तिचा हा रिलॅक्स्ड असण्याचा स्वभाव आवडला. बँकेचं काम 1 तासात झालं. त्यानंतर आम्ही एका कॅफेबद्दल विचार केला. मी कोरेगाव पार्कजवळ एक जागा सुचवली. कॅफे नुवो. शांत, छान. आम्ही तिथे दुपारी पोहोचलो. कॅफेच्या आत मऊ प्रकाश होता. लाकडी फर्निचर होतं आणि कोपऱ्यात लाईव्ह अकुस्टिक गिटार वाजत होता. आम्ही एका मोठ्या काचेच्या खिडकीजवळ एका छोट्या टेबलावर बसलो. ऑर्डर दिल्यानंतर आम्ही बोलायला सुरुवात केली. तन्वीने तिच्या आयुष्याबद्दल सांगितलं. ती नाशिकमध्ये एका सोबत काम करते, विमेन एम्पॉवरमेंटवर लक्ष केंद्रित करत. तिचा नवरा संदीप व्यवसायात होता आणि त्यांचा एक मुलगा 12वीत होता. तुमचा मुलगा कसा आहे? मी विचारलं. चांगला आहे, थोडा इंट्रोवर्ट पण हुशार. रोहनच्या अगदी उलट. ती हसली. मग तिने माझ्याबद्दल विचारलं. कुटुंब, कॅरियर प्लॅन्स, नातेसंबंध.
ज्या पद्धतीने ती प्रश्न विचारत होती त्यात खरी उत्सुकता होती. तिने कधी जज केलं नाही, फक्त ऐकलं. आणि जेव्हा मी बोलताना थांबलो तेव्हा तीही शांत राहायची, जणू मला जागा देत आहे. एकदा जेव्हा मी माझ्या एक्स गर्लफ्रेंडचा उल्लेख केला, जी मला अचानक सोडून गेली होती, तन्वीने फक्त एवढंच म्हटलं, कोणीतरी सोडणं सोपं वाटतं जोपर्यंत तुम्हाला स्वतःला सोडलं जात नाही. तिच्या आवाजात कोणताही लेक्चर नव्हता, फक्त अनुभव. चहा संपला आणि आम्ही डिझर्ट ऑर्डर केलं. तोपर्यंत वातावरण आणखी कम्फर्टेबल झालं होतं. तन्वी तिच्या फोनवरून काही जुनी गाणी लावत होती. चालायला लागलो रात्रीपर्यंत. आम्ही घरी परत आलो. रोहन ऑफिसमधून आला होता आणि त्याने आम्हा दोघांना विचारलं की दिवस कसा गेला. मी कॅज्युअली सांगितलं, बँक, कॅफे, शॉपिंग, साधा दिवस. पण जेव्हा मी माझ्या खोलीत गेलो आणि बेडवर पडलो, त्याच इमेजेस माझ्या मनात परत परत येत होत्या. कॅफेमध्ये तिचे डोळे मिटून संगीत ऐकणे, मार्केटमध्ये आरशासमोर उभी राहणे. काहीही चुकीचं नव्हतं, पण काहीतरी नक्कीच होतं. मी स्वतःला सांगितलं की हे सर्व योगायोग आहे. ती रोहनची मावशी आहे, माझ्या मित्राची मावशी. मी फक्त ओव्हर थिंक करत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी, रविवार होता. तन्वीनं सांगितलं होतं की ती दुपारच्या ट्रेनने परत जाईल. रोहन तिला स्टेशनवर सोडायला जाणार होता. मला वाटलं की मी त्यांना थोडी जागा देतो म्हणून मी माझ्या खोलीत राहिलो. पण जेव्हा तन्वी निघायला तयार होत होती तेव्हा तिने मला बाहेर बोलावलं. आदित्य, 1 मिनिट. मी हॉलमध्ये आलो. ती तिची बॅग पॅक करत होती. रोहन बाथरूममध्ये होता. कालसाठी धन्यवाद, ती म्हणाली. मला खूप आवडलं. मलाही. ती माझ्याकडे बघत होती आणि मग अगदी जाणीवपूर्वक तिने तिचे केस बाजूला केले. तिने तिची नजर माझ्या डोळ्यात ठेवली आणि मग एका सेकंदासाठी तिच्या बोटांनी तिच्या मानेजवळचा भाग स्पर्श केला. हलकेच, जणू खाज मिटवत आहे. पण ती खाज नव्हती. तिच्या बोटांनी अगदी तो स्पॉटच स्पर्श केला जिथे काल मार्केटमध्ये प्रकाश पडला होता. आणि तिने माझ्याकडे पाहिलं, थेट, स्पष्टपणे, जणू तपासत आहे की मी लक्षात घेत आहे की नाही. मी घेत होतो. मग रोहन बाथरूममधून बाहेर आला आणि तो क्षण संपला. तन्वी नॉर्मल झाली, बॅग उचलली आणि स्टेशनसाठी निघून गेली. पुढच्या संपूर्ण आठवड्यात मी त्या एका हालचालीबद्दल विचार करत राहिलो. तिला माहीत होतं का की मी तिला मार्केटमध्ये पाहिलं होतं? तिने जाणून बुजून तोच स्पॉट स्पर्श केला का? की मी वेडा होतो? मी याबद्दल कोणाला सांगितलं नाही, नक्कीच रोहनला नाही. पण एका रात्री जेव्हा आम्ही दोघं TV बघत होतो, त्याने कॅज्युअली म्हटलं, मावशीने मेसेज केला होता. तिने म्हटलं, तू खूप छान आहेस. ती म्हणत होती की तू तिला खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केलंस. बरं आहे, मी स्क्रीनवर नजर ठेवत म्हणालो. हो यार, ती कधीकधी एकटी फील करते. संदीप काका ट्रॅव्हल करत असतात. बरं झालं की तुझ्याबरोबर तिचा वेळ चांगला गेला. मी फक्त होकार दिला, पण माझं मन अजूनही त्या हालचालीवर अडकलं होतं, त्या स्पर्शावर, त्या नजरेवर. काहीतरी घडत होतं का, की मी सगळं कल्पना करत होतो? आजही जेव्हा मी त्या दिवसाबद्दल विचार करतो तेव्हा मला माहीत नाही की सत्य काय होतं. पण मला एक गोष्ट माहीत आहे, रविवारी सकाळी तो 1 सेकंद जेव्हा तन्वीने तिची मान स्पर्श केली आणि माझ्याकडे पाहिलं, तो योगायोग नव्हता. तर मी तुम्हाला विचारतो, जर तुमच्याबरोबर असं झालं तर तुम्ही काय विचार कराल?